नमस्कार. विठ्ठल. विठ्ठल म्हणजे काय? विठ्ठल म्हणजे अशी देवता जी पूर्ण महाराष्ट्राचीच नाही तर सर्व जगाची आहे. पूर्ण जग ज्याला माऊली म्हणतं. माऊली म्हणजे आई, माता, जी आपल्या लेकरावर जीवापाड प्रेम करते, माया करते, जिची अखंड सावली सगळ्यांवर असते. मग लेकरांनी मारलेली हाक कशीही असू दे, ही आई धावून जातेच जाते. ही अशी जगावेगळी देवता आहे की जिच्या नामस्मरणात देहभान विसरून जायला होतं, जी प्रत्येकाच्या हृदय मंदिरात वास करते. भक्तीचा एक छोटा संस्कार रुजतो तो या नामस्मरणानेच. भक्ती कशी करावी हे जाणून घेण्याची इथे आवश्यकताही नसते. ना कोणतं बंधन, ना कशाची भीती. इथे असते ती फक्त आणि फक्त भक्ती, अगदी निस्सीम. काही मिळवायचं म्हणून नाही, तर एकदा, फक्त एकदा चरणाचं दर्शन व्हावं, बास. जसं आपल्याला जीवलगाला आपण एखाद्या आपल्या जवळच्या व्यक्तीला भेटायला जाताना आपल्याला जी ओढ असते ना प्रत्येकाला, ती ओढ अगदी तशीच हृदयात बसलेलं दैवत म्हणजे विठ्ठल. त्याच्या भेटीसाठी ही ओढ प्रत्येकाला असते. एक असं नातं या विठ्ठलाशी जोडलेलं आहे की जे शब्दात सांगता यायचं नाही. एक असं स्थान जिथे दरवर्षी न चुकता, न थकता, न थांबता भक्त तहानभूक हरकून चालत दर्शनासाठी येतात. बरं, तसं पाहायला गेलं तर हा देव ज्याच्या हाती कोणतंही शस्त्र नाही, ना वर देण्यासाठी हात पुढे केला आहे ना नैवेद्यासाठी, अखंड 28 युग एका विटेवर आणि कटीवर म्हणजे कमरेवर हात ठेवून उभा आहे. आपले दोन्ही हात त्याचे कटीवर म्हणजे कमरेवर आहेत. आणि तरीही याच्या दर्शनासाठी लाखोनी भक्त पंढरीत येतात. पण असं समजू नका बरं, हात जरी कटीवर असले तरी भक्तांना तो जवळ घेतो, अगदी मायेने. आणि त्याच्या कुशीत नितांत शांतता मिळते, जीव सुखावतो. जगण्याचा खरा अर्थ याच्या भक्तीत उमगतो. हरेक चुकलेल्याला वाट दाखवण्याचं काम हा विठू करतो. कोणाचं दळणदळ, कोणाकडे पाणी भर, तर मळ्यामध्ये भाजीपाला करण्यात, असं एक ना अनेक किस्से याचे आहेत. फक्त एका नामस्मरणाने हा खुश होतो बरं, याचा नैवेद्यासाठी काहीही हट्ट नाही. साधं रांगडं जेवणही याला चालतं. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, याप्रमाणे तो प्रत्येक भजन कीर्तनात रंगून जातो. ऊन वारा पाऊस कशाचीही पर्वा न करता माझी लेकरं मला भेटायला येणार म्हणून तो आतुर होऊन वाट बघत असतो. आणि चंद्रभागेच्या तीरी भक्तांच्या मेळाव्यात रंगून जातो. त्यांच्यातलाच एक होऊन असा माझा विठू. म्हणून त्याला लेकुरवाळा म्हणतात. आणि या सगळ्या लेकरांचा सांभाळ तो करतो. याचे भक्त त्याच्यावर सगळं सोपवून पायी जेव्हा दर्शनाला त्याला भेटायला जातात, तेव्हा त्यांच्या शेताची, घरादाराची, कशाचीही त्यांना काळजी नसते. कारण या विठूवर सगळा भार देऊन ते निघतात. त्यांचा दृढ विश्वास असतो की विठ्ठल या सगळ्याची काळजी घेणार. हा विश्वास, ही गाढ श्रद्धा ठेवून ते पंढरीच्या वाटेवर चालू लागतात. डोक्यावर तुळशी वृंदावन, हातात भागवत धर्माचा झेंडा, टाळ, चिपळ्या, मृदुंग घेऊन नाचत भजन, कीर्तन, रिंगण, फुगडी घालत एकरूप तल्लीन होऊन कशाचंही भान न ठेवता दंग होऊन जातात केवळ त्या विठूच्या स्मरणात. असा हा विठू, कपाळी चंदनाचा टिळा, गळ्यात तुळशीचे हार, चेहऱ्यावर गोड हसू, पितांबर नेसून भक्तांच्या भेटीसाठी आतुर होणारा, जो फक्त आणि फक्त भावाचा भुकेला आहे. त्याला फार काही नको तुमच्याकडून. फक्त भक्तिभावाने एकवार नाम घे, बास. जीवनाची दशा तो होऊ देत नाही आणि दशा करून घेतलेल्यांना दिशा दाखवून मार्गस्थ करतो. सहजच देव बघायला गेला आणि तो तिथेच स्वतःला हरवून आला,
असा माझा विठू. विठ्ठल, पांडुरंग, श्रीहरी कोणत्याही नावाने हाक मारा, हा धावून येणारच येणार. भक्तांना भक्तीचं वेड लावणारा आणि मुख्य म्हणजे प्रत्येकात देव बघायला शिकवणारा असा हा माझा विठू. याच्याकडे पाहूनच मन शांत होते. डोळे मिटलेले तरी पण भाव चेहऱ्यावर मिश्किल. जणू सांगतो, तूही घे मिटून डोळे आणि भक्तीत नामस्मरणात तल्लीन हो, एकरूप हो. बाकी मी बघीन सगळं. सदैव मदतीसाठी धावून जायला तत्पर राहा, असं जणू तो उभं राहून सांगत असतो. हा अखंड भक्तांमध्ये रमणारा असा जगाचा पोशिंदा, सखा, माऊली, पांडुरंग, विठ्ठल याला माझा शिरसाष्टांग नमस्कार. आज देव झोपी जातात म्हणून या एकादशीला देवशयनी एकादशी असं म्हणतात. आजपासून चातुर्मासाची व्रतवैकल्य म्हणजे चातुर्मास सुरू होतो. केवळ विठ्ठल नाम तारून नेईल, पार करेल भवसागरासी, असे केवळ भुकेला भक्तिभावाचा असा माझा विठू सावळा, सखा पांडुरंग, जगाची माऊली करीतसे सावली भक्तावरी. अशीच याची छत्रछाया सर्वांवर राहावी. वैर, भेद, द्वेष सगळं संपून सगळीकडे एकता जगी नांदावी. माणसा माणसात माणुसकी, मानवता वाढीस लागावी. ही त्या विठ्ठलचरणी, त्या रखुमाई चरणी प्रार्थना. नमस्कार. व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा.